प्लेन टचरील बघून दादा तुळजापूर वरतून आले होते. आपण त्यांची डिक्की एवढी मेजर धडकलेली होती आणि त्यांना एका दिवसात गाडी रेडी करून दिली. दादा एक दिवस मुक्कामी होते आपल्या वेळी. आज दुसरा दिवस आलाय, आपण गाडी रेडी केली. आपण दादांना विचारू की आपलं काम कसं झालं. कसं झालं दादा? गाडीचं काम एक नंबर झालेला आहे. ती सोलापूरला आम्ही चौकशी केली, पण तिथे काय आम्हाला काम वगैरे करतील असं काय वाटलं नव्हतं. मग आम्ही इंस्टाची रील बघितली यांची, त्याच्यानुसार आम्ही त्यांना फोन केला. पहिले फोटो पाठवले, त्याने बोलले या एक दिवसात करून देतो. शनिवारी इथे आलो. शनिवारी एक दिवसात त्यांनी कलर पेंट ओके करून दिले. सगळं मॅच झालेलं आहे. आमच्या मनासारखं काम झालेलं आहे. आपले टचरील बघून दादा सोय होते. सकाळी 9:30 वाजता गाडी आली, संध्याकाळपर्यंत गाडी देणार आहे भावांनो. आता गाडी बघा पूर्ण डॅमेज झालेलं आहे. आपलं फ्लोरिंग पण आतमध्ये गेलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. जॅक लावलेलं आहे इकडे बघा. हा पूर्ण जॅक करून बाहेर घेतलेला हा पीस. दादांनी भरपूर ठिकाणी दाखवलंय, होणार नाही म्हणले, कारण इथं पण बेंड झालेली पूर्ण डिक्की डॅमेज झालेली. ते सगळं परत आहे त्याचं सरळ करून देणार आहे. आता या गाडीची फिनिशिंग बघा, खड्डे किती झालेले, सगळीकडे डॅमेज. वरती पण झाला, इकडे झाला, इथं झाला. ते सगळं परत यांना आहे तसं करून देणार आहे. रात्री 11 वाजू 12 वाजू एका दिवसात गाडी रेडी करून देणार आहे. तिचा टेंट बघू शकता. दादांनी आठ टाकली होती की आम्हाला एका दिवसात पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पॉलिश करून आम्हाला द्या. पेंटिंग मध्ये परफेक्ट करायचंय. त्यांना पुट्टीचं वर्क नकोय त्याच्यात जास्त, फक्त फिनिशिंग साठी पुट्टी वापरा बोलले. आणि हे काम बघा, भट्टीमध्ये पेंट करून दिली गाडी. गाडीचा कलर पण 100% मॅच केलाय. लाईन टू लाईन मॅच